अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, दुःखी आहेस, उदास आहेस, मनातून खचला आहेस तर नशीबवान समज, स्वतःला खूप खूप भाग्यशाली समज की तुझ्यासमोर हा दिव्य, पवित्र आणि चमत्कारिक संदेश आला आहे. हो बाळा, योगायोग समज, कारण तुझ्या खचलेल्या मनाला आता उभारी मिळणार आहे. तुझ्या आयुष्यामध्ये एक दिव्य प्रकाश, दिव्य चमत्कार घेऊन आलेला हा संदेश दुर्लक्ष करू नको. शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये काही वाईट गोष्टी घडतात तेव्हा दुःखी आणि उदास होऊ नका, कारण त्यातूनच तुम्हाला खूप काही धडे शिकायला मिळतात. जेव्हा तुमचे जवळचे लोक जेव्हा तुमचा विश्वासघात करतात, तुम्हाला त्रास देतात, कुठल्याही कार्यामध्ये तुम्हाला मागे खेचू पाहतात, तेव्हा बाळा, तू त्यांचा त्रास करून घेऊ नको. स्वतःला दुःखी आणि उदास करून घेऊ नको, कारण आता ही ब्रह्मांडाची स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे. माझे बारीक लक्ष सर्वांवरती आहे. तेव्हा तू तुझ्या या शत्रूंचा त्रास करून घेऊन स्वतःचे आयुष्य खराब करून घेत आहेस. हो बाळा, म्हणूनच तुझ्या खरेपणाचा तू त्यांना कितीही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलास तरी ते तुला त्रास देत राहणार. तेव्हा या लोकांकडे लक्ष देऊन स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा तुझ्या आयुष्यामध्ये तुला जे काही योग्य प्राप्त करायचे आहे त्यावरती तुझे लक्ष केंद्रित कर. कारण बाळा, तुझ्या स्वामी माऊलींना माहीत आहे की माझा स्वामीप्रिय बाळ कसा आहे. मग इतर कोणालाही त्याचे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. तुझ्यावर येणारे प्रत्येक संकट, दुःख याकडे दुर्लक्ष कर आणि प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने, संयमाने टाक. जर तुझ्यावरती आमचा विश्वास आहे तर हा विश्वास ढळू देऊ नको. याच विश्वासाने कुठलेही कार्य निशंक मनाने करायला घे आणि त्यामध्ये तुला यश प्राप्त नाही झाले तर सांग. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझ्या आयुष्यामध्ये एक दिव्य चमत्कार प्रवेश करत आहे, कारण आमचे आशीर्वाद तुझ्या दिशेने कार्य करत आहेत. हो बाळा, जर तू साध्या भोळ्या स्वभावाचा आहेस आणि हेच लोक तुझ्या स्वभावाचा, तुझ्या या भोळ्या स्वभावाचा जर फायदा घेऊन तुझे मन दुःखी करत आहेत, तर आता वेळ आली आहे त्या लोकांपासून तुला दूर होण्याची. आता वेळ आली आहे त्या लोकांना तुला काहीतरी करून दाखवण्याची. हो बाळा, तुझ्या भावनांची कदर कोणालाही नाही. तुझ्या भावनांचा जर बाजार होत असेल तर तू माघार घेऊ नकोस. फक्त तू तुझ्या चांगल्या कर्माकडे लक्ष दे. तुझे कर्म या लोकांमुळे खराब करून घेऊ नको. बाळा, त्या लोकांचे जे काही वाईट कर्म आहे ते सर्व पाहण्यासाठी ही स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे. तुला त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, कारण आमचे लक्ष आता त्या लोकांवरती पूर्णतः आहे, कारण आमचे आशीर्वाद तुमच्यावरती खंबीर आहेत. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी तुझे प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुला जर तुझे भाग्य बदलायचे असेल तर तुझ्यामध्ये खंबीर आत्मविश्वास हवा. तो संयम तू जागा ठेवायला हवा आणि प्रत्येक कार्यामध्ये प्रयत्न करत राहा, कारण प्रयत्नांची जोड जेव्हा तुमच्या कष्टाला येते तेव्हा प्रयत्नांती परमेश्वर असतो हे तुला सांगण्याची गरज नाही. बाळा, जेव्हा तुझ्या प्रयत्नानंतर जो काही तुला सफलता मिळेल, तुझ्या आयुष्यामध्ये कष्टानंतर जे काही यश प्राप्त होईल, हे पाहूनच तुझ्या शत्रूंना देखील तुझा हेवा वाटेल. हो बाळा, स्वामी म्हणतात, बाळा, जोपर्यंत तुझे प्रयत्न प्रामाणिक आहेत, कष्टाळू आहेत, तोपर्यंत तुझ्या पाठीशी ही स्वामी माऊली खंबीर उभी आहे. कारण बाळा, तुम्ही जगाला फसवू शकता पण स्वतःला नाही आणि आम्हाला देखील नाही.
कारण आम्ही सर्व काही पाहत असतो. तुमचे चांगले कर्म, वाईट कर्म सर्व काही आम्ही जाणत असतो. जरी दिव्य आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत तर तुला कोणाला घाबरण्याची गरज काय? स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा विश्वास तुमचा खंबीर असेल, तुमचा संयम जेव्हा खंबीर असेल, तर तुम्हाला कुठल्याही संकटाला घाबरण्याची गरज नाही. कोणतीही बिकट परिस्थिती असो, तुम्ही त्यासाठी लढण्यासाठी सज्ज राहा. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तुम्हाला असे वाटत असेल की आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप भाग्यशाली आहोत, कारण कुठलेही कार्य आपल्या हातून यशस्वीरित्या घडत आहे, तेव्हा असे समजून जा की स्वामी माऊली तुझ्यासाठी शुभ कार्य करत आहेत. या स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहेत, याचे स्मरण कर. स्वामी म्हणतात, जर तुमचा आत्मविश्वास खंबीर असेल तर कुठल्याही प्रयत्नांना यश मिळाल्याशिवाय राहत नाही. स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी माऊलींना मनापासून प्रार्थना करा की हे स्वामी माऊली, प्रत्येक संकटातून मला योग्य ते मार्ग द्या. प्रत्येक संकटामधून, सर्व दुःखांमधून मला सही सलामत बाहेर पडू द्या. सदैव तुमचे आशीर्वाद, तुमचे प्रेम माझ्या पाठीशी खंबीर राहू द्या. अशी मनापासून स्वामी माऊलींना साथ घाला आणि मग पहा, तुमच्यावरील सर्व संकटे, सर्व दुःखे, सर्व तुमच्या मनातील शंका सर्व काही क्षणात निघून जाणार आहे आणि सर्व काही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मनाप्रमाणे घडण्यास सुरुवात होणार आहे. हो बाळा, स्वामी म्हणतात, त्या जुन्या आणि कठोर आठवणी घेऊन स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आता तुझ्या आयुष्यामध्ये जे तुला काही प्राप्त करायचे आहे त्यासाठी प्रयत्न कर, कष्टांची जोड दे आणि जेव्हा काही प्राप्त करायचे असेल तर सर्व काही तुला त्यामध्ये स्वतःला झोकून देऊन कष्ट करावे लागतील. कारण बाळा, कुठलीही गोष्ट कष्ट केल्याशिवाय त्याचे यश प्राप्त होत नाही. म्हणूनच चिंता सोड, या क्षणापासून मनातील नकारात्मक विचार सोड आणि या क्षणापासून असे समज की तुझ्या आयुष्यामध्ये ही स्वामी माऊली दिव्य आशीर्वाद घेऊन तुझे सर्व काही कार्य सफल करण्यासाठीच या संदेशामार्फत तुझ्या समोर आली आहे. हो बाळा, आता तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी तुला या 24 तासांमध्ये मिळणार आहे. बाळा, तुझ्या दुःखाचा, तुझ्या चिंतेचा, वाईट दिवसांचा हा शेवटचा क्षण आहे, शेवटचा दिवस आहे असे समज आणि यापुढे स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप काही प्रयत्न कर. खूप काही आकाशामध्ये उंची प्राप्त करण्याची आता तुला गरज आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझ्या आयुष्यामध्ये ते आनंदाचे, वैभवाचे दिवस येणार आहेत. भाग्यशाली बाळ, स्वतः तू आता असे म्हणशील की स्वामी माऊली, माझ्या आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी अशक्य ते शक्य कशा काय झाल्या आहेत. हो बाळा, कारण चुकीचे मार्ग स्वीकारून मिळवलेले यश कधीच टिकत नाही. फक्त त्यातून तुम्हाला तात्पुरता आनंद पण कायमचे दुःख मिळते. कित्येकदा अपयशी होऊन सुद्धा योग्य मार्ग स्वीकारून व मेहनतीने मिळवलेले यश नेहमीच आनंद देणारे लाख मोलाचे असते. म्हणूनच आम्ही वारंवार सांगत असतो की कष्टाची जोड द्या. प्रत्येक कार्याला ही तुमची मेहनत हवी. आयुष्यात जेव्हा सगळं संपलं असे वाटेल तेव्हा फक्त एकदा हा स्वामी माऊलींचा तारक मंत्र ऐका. पुन्हा उभे राहण्याची ताकद तुमच्यामध्ये नक्की मिळेल. स्वामी म्हणतात, बाळा, आता खूप काही तुझ्या आयुष्यामध्ये असे काही आम्ही दिव्य मार्गदर्शन तुला करून योग्य ते मार्ग देणार आहोत. स्वामी म्हणतात, बाळा, आपल्या आयुष्यातील दुःख, व्यथा फक्त परमेश्वराशिवाय कधीही कोणाला सांगायच्या नाहीत. कारण लोक ते रडत ऐकतात आणि हसत हसत साऱ्या जगाला सांगतात. त्यामुळे स्वतः खंबीर व्हायचं आणि स्वतःच्या सुखदुःखांना स्वतः सामोरे जायचे. स्वामी म्हणतात, बाळा, तू केलेल्या निरपेक्ष भक्तीचे आणि आमच्यावर विश्वासाचे आता उत्तर देण्याची वेळ आली आहे. हो बाळा, तू ठेवलेला संयम आणि बघितलेली वाट हीच तुझी खरी परीक्षा आहे. लक्षात ठेव, सर्व काही आता व्यवस्थित होईल.
सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये चांगलेच होणार आहे. आणि आता या सर्व परीक्षेमध्ये तू उत्तीर्ण झाला आहेस. बाळा, चिंता करू नको, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी खुश आणि आनंदी राहायचं असेल तर 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. एक म्हणजे तुम्ही इतरांसाठी काय केले आहे ते लक्षात ठेवू नका, आणि दुसरं म्हणजे इतरांनी तुमच्यासाठी जे काही वाईट केले आहे ते कधीही लक्षात ठेवू नका, कारण या दोन्हीही गोष्टींचा त्रास फक्त तुम्हाला आहे. स्वामी म्हणतात, आयुष्यात आलेली अनेक संकटे आपल्या नकळत टळून जातात. ती टळलेली संकटेच म्हणजे गुरुकृपा आहे. कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्या निर्माण होते ती ताकद म्हणजेच गुरुकृपा आहे. आता सर्व संपले असे वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची जेव्हा नवी उमेद आपल्यामध्ये प्राप्त होते ती उमेद म्हणजेच फक्त गुरुकृपा आहे. अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेले असताना तू लढ, आम्ही आहोत सोबत, हे गुरुबंधूचे शब्द म्हणजेच गुरुकृपा आहे. पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे गुरुकृपा नव्हे. ते नसतानासुद्धा आपल्या आयुष्यात आलेले समाधान म्हणजेच फक्त गुरुकृपा आहे. हे फक्त ज्याने ओळखले तोच त्याच्या आयुष्यामध्ये सुखी आणि समाधानी राहणार आहे, याचे स्मरण ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझा वाईट काळ आजपासून, या क्षणापासून संपला आहे. तुझ्या आयुष्यातील तुला त्रास देणाऱ्या त्या तुझ्या जवळच्याच लोकांना आणि तुझ्या शत्रूंना तुझ्या आयुष्यातून दूर केले आहे. हो बाळा, ज्या क्षणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकशील त्या क्षणापासून तुझे भाग्य बदललेले तुला पाहावयास मिळेल. तुझ्या आयुष्यामध्ये दिव्य चमत्कार झालेला तुला पाहावयास मिळेल. हो बाळा, तेव्हा आमच्यावरती विश्वास ठेवून शेवटपर्यंत हे मार्गदर्शन ऐकून घे, अशी आमची आज्ञा समज. स्वामी म्हणतात, बाळा, वेळ जाण्याअगोदर जर तुझ्यासमोर हा संदेश आला आहे तर दुर्लक्ष करू नको. शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून घे. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझ्या ज्या काही चिंता आहे, दुःख आहे, सर्व काही सुखामध्ये बदलणार आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.